नमस्कार, मी सौरभ कोरटकर. करिअर नंबर 1 या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सगळ्यांच्या परीक्षा सध्या संपल्या आहेत, 12वीचा रिझल्ट सुद्धा लागलाय. पण तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करतानाच करिअर नेमकं कशात करायचं याचं टेन्शन सुद्धा मुलांना येत आहे. पण आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण तुमच्यासाठी कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ घालणाऱ्या जादुई ॲनिमेशन क्षेत्राबद्दल. सध्या बरेचसे ॲनिमेटेड मूव्हीज येत आहेत. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये व्हिज्युअल इफेक्टचंही खूप महत्त्व आहे. त्यांचा प्रेक्षक वर्गही भरपूर आहे, त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधीसुद्धा खूप आहेत. आजचा आपला विषय ॲनिमेशन आणि VFX मधलं करिअर. आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲनिमेशन आणि VFX एक्सपर्ट सागर कुडले. सर, तुमचं महाराष्ट्र वनमध्ये स्वागत. नमस्कार. आणि तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला कॉल करा आमच्या नंबरवर. आमचा नंबर आहे 0226111240. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की ॲनिमेशन हा आजचा आपला विषय आहे, पण ॲनिमेशन आणि त्याला जोडून येणारं VFX, ॲनिमेशन आणि VFX म्हणजे काय? ॲनिमेशन आणि VFX आपण म्हटलं का एक सर्वसामान्यांना माहिती आहे का कार्टून म्हणजे ॲनिमेशन. पण मी सांगेल का कार्टून म्हणजे ॲनिमेशन नाही. त्यात बरेचसे तुम्ही आतमध्ये घुसत जाल, ते खूप मोठं वास्ट आहे. म्हणजे जर 1 सेकंदाला एक 24 फ्रेमची चित्र काढलं जातं, हे सर्वसामान्यांना कळत नाही. लहान मुलाला फक्त दिसतं का अरे छोटा भीम आहे, जंगल बुक आहे, हे त्यांनी आजपर्यंत अनुभवलं ॲनिमेशन आहे. पण तुम्ही पुढे जाल तर आपली इंडस्ट्री, आपल्या इकडे खूप वाढत चाललेलं VFXचं जाळं, हे असं आतमध्ये जात चाललंय. म्हणून ॲनिमेशन हे फक्त काही एक छोटा भीम किंवा जंगल बुक असं नसून त्यातल्या आतमध्ये वाढलेलं VFX इंडस्ट्री, CG इंडस्ट्री, गेमिंग इंडस्ट्री, हे सगळं त्याला निगडीत आहे. बस अजून बघूया आपण आता आपले विद्यार्थी किंवा त्यांना काय काय गायडन्स पाहिजे, त्या दृष्टीने आपण नक्कीच त्यांना सजेशन देऊया. पण सर, मला जर समजा ॲनिमेशन किंवा VFX मध्ये करिअर करायचं असेल तर माझ्यात काय असणं अपेक्षित आहे? VFX किंवा ॲनिमेशन हे करायचं म्हणजे तुला महत्त्वाचं म्हणजे तुझ्यात एक तो किडा किंवा एक क्रिएटिव्ह जो सेन्स असतो तो तुझ्यात असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी तू काही डान्स कर किंवा चित्र काढ असं काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. जे लहानपणी तुझ्या आईवडिलांनी तुझ्यामध्ये ओळखलं होतं, कारण याला एक मी मेमरी ड्रॉइंग काढायला सांगितलं, एक चित्र काढायला सांगितलं, तर हा फार छान प्रकारे एका खेळणारी मुलं, मग त्याच्यामध्ये फक्त खेळणारी मुलं सांगितली होती, पण त्यांनी त्याच्या मागे नदी दाखवली, डोंगर दाखवले, पक्षी उडतायत, झाड दाखवले, हे त्याच वेळी ओळखलं होतं का ह्या मुलामध्ये काहीतरी आहे. मग हा तुझा क्रिएटिव्ह सेन्स जो होता तो आई वडिलांनी त्याच वेळी ओळखला होता. तो फक्त जाऊन तुला पुढे थोडासा वाढवायचा आहे. तो जर तू वाढवला, तो पुढे जाऊन त्याला थोडीशी ग्रोथ दिली, तर तू नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो. आणि वेगळं करणं हेच ॲनिमेशनमध्ये अपेक्षित असतं. आणि तेच येत आहे तो क्रिएटिव्ह सेन्स वाढवणं. त्यासाठी तुम्हाला मी सांगेल का कुठेही शिक्षण भेटणार नाही, कुठेही असे स्कूल ऑफ आर्ट्स नाही आहेत. हे तुम्हाला तुमची प्रॅक्टिस, थोडे टूल्स समजून घेतले का ॲनिमेशन होऊ शकतं. आणि हे होतं आहे आज आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये खूप मोठमोठे स्टुडिओज आहे जे यावरती काम करत आहेत. सो होईल ॲनिमेशनमध्ये. ॲनिमेशन ही एक कला आहे आणि तुम्हाला लहानपणापासूनच व्हिज्युअली चांगला विचार करता यायला हवा. येस येस. जेणेकरून तुम्हाला ॲनिमेशनमध्ये तुम्ही करिअर करू शकता. एखादं इन्स्टिट्यूट तुम्हाला फार मर्यादित नॉलेज देऊ शकते, पण तुमच्यातच ॲनिमेशनसाठी आवश्यक विचार करण्याची क्षमता हवी. हो, हे बरोबरच आहे. कारण शेवटी तुम्हाला जर ती आवड आहे तरच तुम्ही करू शकाल. नाही तर हल्ली मला कुठे जॉब भेटत नाही तर चल मी आता ॲनिमेशन करतो, अशी मध्ये एक ट्रेंड आला होता का मला जॉब भेटत नाही म्हणून ॲनिमेशन ट्राय करून तिकडे जातो. पण ते जास्त वेळ सर्वाईव्ह करू शकले नाही, कारण त्यांच्या अंगातच नव्हतं, ते त्यांच्या आतमध्येच ते नव्हतं. त्यासाठी तुझ्यामध्ये तो क्रिएटिव्ह सेन्स असणं गरजेचं आहे. तुला ते नॉलेज किंवा तुला ते काहीतरी वेगळं करायचं हे आतमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून बस. पण सर, बऱ्याच मुलांना आवड असते की ॲनिमेशनमध्ये मला करिअर करायचं आहे, त्यांचं ड्रॉइंग पण बऱ्याचदा चांगलं असतं. आणखी कोणकोणते स्किल्स आहे की जे आपण आणखी डेव्हलप करू शकतो? ॲनिमेशनमध्ये करिअर करायचं आहे तर मी तुम्हाला एक म्हणजे थोडक्यात सांगेल का ॲनिमेशन जे करायचं ती सुरुवातच तुमच्या कलेपासून होते.
कारण तुम्ही कुठेतरी एक प्रेझेंट करत असता, एक छान चित्र दाखवत असता. जे तुम्ही 2D मध्ये दाखवता तेच तुम्ही आता 3D वरती दाखवताय, ते तुम्ही स्क्रीनवर दाखवता लोकांना. त्यासाठी तुम्ही ॲनिमेशनसाठी एक जो किडा, कलेतला किडा असतो तो निर्माण केला पाहिजे. तो प्रत्येकामध्ये असतोच, पण त्याला एक कुठेतरी पॉलिश केली पाहिजे, सतत जिवंत ठेवला पाहिजे, त्याला पॉलिश केली पाहिजे. त्यासाठी मी बोलेल का आपल्या इकडे वेगवेगळे म्हणजे स्कूल ऑफ आर्ट्स आहेत, जे असे जे कलेचं नॉलेज देतात, जे सर जे स्कूल ऑफ आर्ट, एल.एस. रैजा स्कूल ऑफ आर्ट, हे वेगवेगळ्या ज्या शासनाचे कलेचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही किमान पायाभूत शिक्षण किमान कलेचं पायाभूत शिक्षण, मी एवढंच बोलतोय. तुम्ही त्यासाठी फाईन आर्ट्स करा, कमर्शियल आर्ट्स करा किंवा स्कल्पचर आर्ट करा, हे पूर्ण करणे गरजेचं नाही आहे, पण तुम्हाला किमान नॉलेज असणं तरी गरजेचं आहे. कारण काही बोलतात मी 5 वर्ष घालवेल तिकडे आणि त्यानंतर काय करू. सर, या कार्यक्रमात पहिला फोन आलाय आपला कल्याणवरनं. केतन बेत आहे, त्यांचा फोन आपण घेऊया. केतन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, मी आता 12वी माझी एक विषय राहिला आहे माझा. हा. त्यानंतर मी आता VFX अगोदरच जॉईन केलंय. हा. तर VFX ला आता मला 2 महिने झालेत शिकून. 2 महिने, दुसरा म्हणजे महिना चालू आहे आता. हा. तर असा प्रश्न पडतो मध्ये मध्ये की करिअर पुढे कसं होईल, कसं म्हणजे एकदम चांगलं त्यामध्ये कसं शिकू आपण, काय सांगता येईल तुम्हाला? त्यांनी VFX चा कोर्स केलाय, पण 12वीत त्यांचा एक विषय राहिलाय, आता त्यांना पुढे काय करता येईल का त्यात? केतन, तू पहिली गोष्ट म्हणजे VFX हा सब्जेक्ट घेतला आहेस, तू त्याबद्दल काहीतरी करू इच्छितो, याबद्दल मी तुझं फार फार धन्यवाद मानेल. का फक्त करायचं आहे म्हणून करतात का नाही, मला काही जमलं नाही म्हणून मी चालू करेल, मला 12वी नंतर काय भेटलं नाही म्हणून मी चालू करेल, ग्रॅज्युएशन नंतर जॉब नाही भेटला म्हणून करेल. तू पहिले तुझा एम ठरवलंयस आणि त्यानंतर त्या मार्गाने निघालास, त्याबद्दल मी तुला खूप ॲप्रिशिएट करेल. आणि तू 2 महिने झाले तुझं का VFXचा कोर्स पण चालू केला आहे, छान गोष्ट आहे. मी तुला सांगेल का हे जॉब हे कुठल्याही जसे शासनाचे फॉर्म निघतात का इथे जॉब आहेत, तसे हे जॉब नसतात. हे सगळे तुझ्या स्किलवरती आहे का तू किती छान करतोस, किती तुझ्या कामात तुझी किती कॅपेबल आहेस. म्हणून मी आधी सांगितलं का मुळात तू थोडंसं कलेचं ज्ञान समजून घे का कला की काय असते. त्यामुळे तू जेव्हा जे फायनल आउटपुट काढशील ते एक प्रेझेंटेबल असेल, ते एक वेगळं असेल, ते जे फायनल कंपोजिशन असेल त्यात तुझा सेन्स असेल. म्हणून मी तुला सांगेल का तू आता 12वीचा एक विषय राहू दे, त्याचा अभ्यास पहिले कर. 10वी 12वी ग्रॅज्युएशन करणं हे मस्ट आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पुढे तुम्हाला तुमचं बोलण्याची स्किल हे तुमच्या शिक्षणामुळेच तुम्हाला पुढे येते, तुम्ही ते जाऊन बोलू शकता. म्हणून मी तुला सांगेल 12वी आहे, तू 12वी कंप्लीट कर, त्याचबरोबर थोडं कलेचं ज्ञान घे, ड्रॉइंग्स कर, स्केचिंग्स कर, जमलं तर एखादा 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स कर. त्यापुढेही जर जमत असेल तर फाईन आर्ट्स कर, त्यातलं मूळ जे आहे कलेचं ते समजून घे. आणि VFX तू आता टूल्स शिकून घे. मी सगळ्यात सांगेल सगळ्या प्रेक्षकांना का कुठलीही कला शिकायची असेल तर स्किल तुमच्यामध्ये असतं, तुम्ही त्याचे फक्त टूल्स शिका. टूल्स शिकाल तर त्यानंतर ते इम्प्लिमेंट करता तुम्हाला येतात. त्याच्या टेक्निक्स भरपूर असतात, त्या टेक्निक तुम्हाला उतरवता येणं गरजेचं आहे. ते कसं करायचं त्याच्या टेक्निक्स ह्या आज आपल्याकडे गुगल आहे. एक सिंपल उदाहरण म्हणजे लहान मुलाला जरी सांगितलं का तुला एक टॉय घे रे, तर तो जाऊन गुगलवर शोधतो, अरे तू तो 12वी करतोयस आता. सर, हे टूल्स कसे आत्मसात करता येतात हे पण तुम्हाला विचारणार आहे, पण एक पुढचा फोन आपण घेऊया. पिंपरीवरनं प्रियंका कापसे आहेत. प्रियंका, तुमचा प्रश्न विचारा. मला आहे ना, मी आता 12th कॉमर्स दिली आहे, तर 77.23 मला पर्सेंटेज आहेत आणि माझं लहानपणीपासून ड्रॉइंग चांगलं आहे, तर मला ॲनिमेशन मध्ये स्कोप आहे का? 11वी कॉमर्स होतं तुमचं? 12th कॉमर्स. ओके. नक्की प्रियंका, तू जो प्रश्न विचारलाय तो पण फार छान आहे का तू 12th कॉमर्समधून आली आहेस. मी सांगेल का ॲनिमेशनसाठी कुठलीही फील्ड किंवा कुठलीही साईड असणं गरजेचं नाही आहे. तू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इवन इंजिनिअरिंग केलेले, सॉफ्टवेअर इंजिनियर केलेले, हार्डवेअर इंजिनियर केलेले बरेचसे प्रोग्रामर आज माझ्याबरोबर काम करत आहेत. बरेचसे त्यांनी आणि ते त्यांचं जे ज्ञान आहे ते दुसऱ्या दृष्टीने वापरत आहेत. तर तू कॉमर्स केलं आहे म्हणून काय तू करू शकत नाही असं नाही आहे. तू करतेस
VFX साठी मी तुला बोलेल का, तू बोलते की स्कोप आहे की नाही. आज आपण जे मुंबई महाराष्ट्र इंडियाला प्रेझेंट करतोय, तो जाऊन आज आपण हॉलिवूडची कंपॅरिझन करतोय, त्यांना कॉम्पिटिट करतोय. तर VFXला खूप स्कोप आहे. तू त्यात आत्ता 12वी शिकतेस, 12वी शिकून घे, त्यात टूल्स शिकून घे, थोडेफार इन्स्टिट्यूट कुठनं बेसिक नॉलेज घे. स्वतःची प्रॅक्टिस ह्या फील्डमध्ये असं आहे का तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. म्हणजे तुम्हाला फक्त एक साधं मी सांगेल का, तुम्हाला एक दगडावरती स्कल्पचर बनवायचं आहे, तर तुमचे शिक्षक सांगतील का तुम्ही ते तोडा आणि ते बनवा. पण तो दगड घडवताना तुम्हाला 10 दगड तोडावे लागतील, त्यानंतर कुठे जाऊन तुमचं एक स्कल्पचर बनेल. आणि ते दगड घडवताना तुमच्या डोक्यात असावं लागतं की तुम्हाला नेमकं त्यातनं काय कोणता करायचं, अनावश्यक भाग काढायचा आहे आणि काय बनवायचं आहे. बरोबर. पण ते पण आहे का, तुम्ही जेव्हा 10 वेळा तोडाल तर तो जो निगेटिव्ह पार्ट आहे तो पण तुम्हाला कधीतरी पॉझिटिव्ह म्हणून उपयोगाला येईल. म्हणून मी बोलतो ना का प्रॅक्टिस महत्वाची आहे, तुम्ही त्यात खूप काम करा. सर, पुढचा फोन आपण घेऊया. मालवणवरनं वैशाली प्रभू आहेत. वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, हा, बोला. मी म्हणते 10वी नंतर ॲनिमेशन मध्ये जाऊ शकतो का, मी करिअर करू शकतो का? एक मिनिट, तुमचा प्रश्न थोडा मोठ्याने विचारा, तुमचा आवाज नीट येत नाही आमच्यापर्यंत. हॅलो, 10वी नंतर आम्ही ॲनिमेशन मध्ये करिअर करू शकतो का? 10वी नंतर ॲनिमेशन मध्ये करिअर करू फार शकतो. छान कुठले प्रश्न आहे. courses आहेत? म्हणजे अगदी जसं मी पहिला प्रश्न आला होता का त्याचं 12वी नंतर क्लिअर होतं, तसं हिला तो पडलेला प्रश्न आहे का मी 10वी नंतर करू शकते का. नक्की मी तुला सांगेल का तू 10वी नंतर जाऊन ॲनिमेशन करू शकतेस, पुढे जाऊन एक चांगली ॲनिमेशन VFX आर्टिस्ट बनू शकतेस. त्या दृष्टीने मी सांगितलं ना का पहिले थोडंसं कलेचा नॉलेज घे. आज मालवणमध्ये मालवण स्कूल ऑफ आर्ट आहे, तिकडे तुमच्या इथेच कलेचं शिक्षण देणारी एक संस्था आहे, तिथे तू बेसिक नॉलेज घेऊ शकते. जर झालं तर पुढे जाऊन 5 वर्षाचा कलेचा जो डिप्लोमा आहे तो कम्प्लीट कर. तुझ्याकडे जे बेस तुझा क्लिअर झालेला असेल, कलेबद्दल तुझी जी बुद्धी आहे, तुझा जे ब्रेन आहे ते तयार झालेलं असेल, त्यानंतर तू हळूहळू तुला समजेल का माझं ड्रॉइंग चांगलं झालं आहे, माझं स्केचिंग चांगलं झालं आहे, माझं कलरिंग चांगलं झालं आहे, माझ्याकडे ॲनाटॉमी सेन्स मला आला आहे, मी कलरिस्ट चांगली झाली आहे, माझ्याकडे तू ते नॉलेज घेतल्यानंतर तुझी फ्रेमिंग जी आहे ती चांगली झाली आहे, तू एखादं फोटोग्राफी करते त्यावेळी तुझा सेन्स चांगला झाला आहे. आपणच स्वतः आपल्यातले गुण स्वतःतले गुण ओळखायचे असतात. पण ते होतं, मी बोलेल का तुम्ही ते शिकत जा, शिकता शिकता तुम्हाला ते समजेल. असं एकदा काहीच होत नाही का तुम्ही बोलाल मला ॲनिमेशन करायचं आहे. म्हणजे ही ॲनिमेशन शिकण्याची एक प्रोसेस आहे, असं अचानक काही नाही. म्हणजे सगळ्याची एक प्रोसेस असते, ती फॉलो करणं गरजेचं आहे. सर, एक पुढचा फोन आपण घेऊया. साताऱ्यावरनं सचिन संजेवाल आहेत. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हा, बोला. हा सचिन, बोला. सचिन, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सचिन, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग आमचा प्रश्न विचारा, म्हणजे आपल्या दोघांना आपला आवाज नीट येईल. हॅलो, हा, तुमचा प्रश्न हा, विचारा. मी आता 12वी झालोय. 83% पडलेत मला. हा, हॅलो. हा, बोला. तुमचा प्रश्न, तुमचा आवाज येतोय आम्हाला. हॅलो. हा सचिन, तुमचा आवाज येतोय आम्हाला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. काही तांत्रिक कारणामुळे सचिन सोबत आपला संपर्क तुटलाय. पण सर, ॲनिमेशन करताना 10वीतल्या मुलांनी स्वतःच्या डोळ्यापुढे काय ठेवणं गरजेचं आहे, काय गोल ठेवणं गरजेचं आहे? 10वीतल्या मुलांनी मी पहिली गोष्ट बोलेल का तुम्ही चांगलं पहिले शिका. शिक्षण घेणं हे महत्त्वाचं आहे. एक चांगले पर्सेंटेज कमवा. त्यानंतर तुम्ही ठरवलं होतं का मला जर VFX ॲनिमेशन असं काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड करायची आहे, तर त्या दृष्टीने पालकांनीच मी पालकांना सांगेल का त्या मुलाला पहिलेच एलिमेंटरी, इंटरमिजिएट हे जे ड्रॉइंग्स एक्झाम होतात, ग्रेड एक्झाम्स होतात, ह्या असं बोलणार नाही का ते 10वी नंतर नाही देत आहेत. पण जर त्या मुलाला 8वी, 9वी, 10वी ह्या ज्या शिक्षणाच्या स्टेप्स आहेत, ह्यातच जर तुम्ही त्याला ग्रेड एक्झाम्स त्याच्याकडनं पास करून घेतले, तर त्याचं मुळातच शाळेमध्ये जे कलेकडे किंवा ॲनिमेशनकडे जायचं स्वप्न आहे ते थोडंसं एका सत्यात उतरलंय. त्याला जर तिथे चांगली ग्रेड भेटली, परीक्षांचा अभ्यास करतानाच तुम्हाला ॲनिमेशनसाठी जी आवश्यक अभ्यास आहे किंवा आवश्यक प्रॅक्टिस आहे ती या अभ्यासादरम्यान होऊ शकते. कारण तुम्हाला कलेची ग्रेड एक्झाम आहे, तुम्ही जर ती पास झाली तर ती पुढे जाऊन तुम्ही कुठल्या शासकीय कला महाविद्यालयात जाताय तिकडे तुम्हाला तेच उपयोगाला येणार. कारण 10वीचे पर्सेंट आणि ग्रेड एक्झामची जी ग्रेड असते ह्याच्यावरतीच तुमची मेरिट लागते. तुम्हाला तिकडे डायरेक्ट असं मिळत ऍडमिशन भेटत नाही. त्यासाठी तुम्ही अभ्यास करणं सांगितले, पण हे सगळे कोर्सेस करण्यासाठी साधारणतः खर्च किती येतो हे सुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.
तुम्ही अजूनही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता आमच्या नंबरवर. आमचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय ॲनिमेशन क्षेत्रातलं करिअर आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत ॲनिमेशन एक्सपर्ट सागर कुडले सर. सर आपण पहिला फोन घेऊया. आता जालन्यावरनं राहुल आहेत. काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यासोबत आपला संपर्क तुटला आहे. सर ॲनिमेशन म्हटलं की डोळ्यापुढे येतात ते म्हणजे कार्टून फिल्म्स. पण ॲनिमेशनचे कोणकोणते प्रकार आहेत आणखी? ॲनिमेशनचे म्हणजे असे प्रकार कोणते नाही आहेत. ॲनिमेशन बोलले का त्यात हा एक प्रकार तो एक प्रकार. ही इंडस्ट्री एवढी वास्ट आहे का तुम्ही आतमध्ये घुसलाल म्हणजे सर्वसामान्य लोकांना फक्त वाटतं का ॲनिमेशन तसं नाही आहे. त्यात आतमध्ये गेल्यावरती तुम्ही VFX इंडस्ट्री आहे, गेमिंग इंडस्ट्री आहे. VFX इंडस्ट्रीबद्दल मी बोलायचं झालं तर आज आपण हॉलिवूडचं सगळ्यात पहिले लोकांना इंग्लिश मूवीमध्ये जे स्पेशल इफेक्ट्स असतात ते कसे असतात तर हॉलिवूड VFX आहे. बॉलिवूड VFX आपण हॉलिवूडला कम्पेअर करतोय, आपण त्यांच्याशी कॉम्पिटिट करतोय. हे VFX एक झालं. त्यानंतर गेमिंग इंडस्ट्री. ॲनिमेशनमध्ये गेमिंग इंडस्ट्री ही एवढी मोठी आहे ही याचं जो एक इन्कम आहे हे खूप काही बिलियन करोडमध्ये म्हणजे मूवी VFX पेक्षा गेमिंग इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. तर मुलांना VFX आहे, गेमिंग आहे, त्यानंतर CG जे आपल्या कमर्शियल्स चालतात तर कमर्शियल म्हणजे तुम्ही कुठलंही एक छोटं प्रोडक्ट घेतलं का त्यासाठी तुम्हाला ती विकण्यासाठी एक ॲड बनवावी लागते. त्या ॲडसाठी CG कमर्शियल बनवणं गरजेचंच असतं. त्यात थोडं कुठे ना कुठे ॲनिमेशन यूज होतच होतं. हा मुद्दा पण तुम्ही कंटिन्यू करा. पण एक फोन आपण घेऊया. जळगाववरनं नितीन आहेत. नितीन तुमचा प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. हा नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मी जळगावमध्ये एका खेडेगावात राहतो. हां तर मला VFX मध्ये खूप इंटरेस्ट आहे पण जळगावमध्ये कुठेही इन्स्टिट्यूट नाही आहे आणि जर मला बाहेर शिकायचं असलं तर त्यासाठी कुठली सुविधा वगैरे आहे का? सर ते ग्रामीण भागात राहतात आणि त्यांना ॲनिमेशन मध्ये आणि VFX मध्ये करिअर करायचं आहे. त्यांच्यासाठी काय संधी आहेत? फार छान प्रश्न आहे. कारण शहरातली मुलं त्यांना सगळे रिसोर्सेस असतात. घरी कम्प्युटर असतो, पप्पांचा लॅपटॉप असतो, बाहेर जाऊन सायबर कॅफेमध्ये बसून किंवा घरी नेट असेल तर तिकडे ते वापरू शकतात. पण असे जे ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत त्यांना ते खरंच का पुढे जाऊन काहीतरी स्कोप करायचा आहे. मी परत त्यांना सांगेल का तुमच्या इथे जळगावला राहता तिकडे चोपडा म्हणून जे गाव आहे तिथे एक स्कूल ऑफ आर्ट्स आहे. तुम्ही तिकडे कलेचं बेसिक नॉलेज घ्या. त्यानंतर तुम्ही आत्ताच जर शिकत आहात तर गुगलचा सोर्स आहे जे नेटवरती उपलब्ध आहे त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा का ॲनिमेशनसाठी मी काय काय करू शकतो. म्हणजे बरेचसे मी सांगितलं का मगाशी प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन हे 3 प्रकार येतात. त्यामध्ये प्री प्रोडक्शनमध्ये स्टोरी बोर्डिंग, कॉन्सेप्ट हे प्रकार जातात. प्रोडक्शनमध्ये मी बोलेल का मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, रिगिंग असे हे काही जी एक प्रोसेस आहे ती जाते. सर या प्रोसेसबद्दल पण मी तुम्हाला विचारेन. पण आता एक फोन घेऊ आपण. पुण्यावरनं निकिता बनकर आहेत. निकिता तुमचा प्रश्न विचारा. सर मी निकिता बनकर बोलतेय आणि माझी 12th झाली आहे. मला 52% आहेत आणि माझ्या पुढे 2 क्वेश्चन्स आहेत. एक मेडिकल फील्ड आणि एक BCS. ओके तर बोला. मी पुढे कोणतं करिअर निवडू? निकितानी एक वेगळा प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे आणि मला सांगायला आवडेल का निकिता तू ॲनिमेशन आणि करिअर ह्या जे आपला सेशन आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर तू येतेस सायन्सकडून, तुला मेडिकलमध्ये जायचे इंटरेस्ट आहे तर तू ही जी तुझी आवड आहे ती ह्या ॲनिमेशन फील्डमध्ये पण कंटिन्यू करू शकते निकिता. जसं मी बोलतो का मेडिकल एक्सपेरिमेंटरी हा एक मोठी इंडस्ट्री आहे ती लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे तुझी जी मेडिकलबद्दल, जी सायन्सबद्दल किंवा डॉक्टरेटबद्दल जी क्युरियोसिटी आहे का तुला त्यात काहीतरी करायची आहे तर तू CG इंडस्ट्रीमध्ये, ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये येऊन तू जे आपण आता एखाद्या रोगावरती किंवा कुठलाही आजार आहे त्याच्यावरती निदान करायच्या ऐवजी करताना त्याच्यात पहिले एक CG सेटअप बनवला जातो का माणसाला मी घशातनं कॅमेरा टाकतोय पण आतमध्ये गेल्यावर काय आहे हे सगळं रेडी सेटअप बनवला जातो. तर तू येऊन नक्की मेडिकल एक्सपेरिमेंटरीमध्ये ते काम करू शकतेस.
आणि तुझ्यासाठी ॲनिमेशन इंडस्ट्री ही खूप तुझ्यासारख्या मी बोलतो तुझ्यासारख्या लोकांसाठी ॲनिमेशन इंडस्ट्री ही एक वेगळं पाऊल पुढे घेऊन जाईल आणि तुझं मोस्ट वेलकम आहे. तू या दृष्टीने मी बोलेल का परत बेसिक नॉलेज घे कलेचं, काही थोडेफार बेसिक शिक्षण घेऊन तू ॲनिमेशन चालू करू शकतोस. हां, पण सर मराठी मुलांना यामध्ये कोणकोणत्या संधी आहेत हे मी तुम्हाला विचारणार आहे, पण आता वेळ झाली एका ब्रेकची आणि या ब्रेकनंतर सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय ॲनिमेशनमधल्या संधी. सर, हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲनिमेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, पण मराठी चित्रपटांमध्ये फारसा तो वापर होत नाही. त्यामुळे मराठी मुलांनी या क्षेत्राकडे आकर्षित व्हावं यासाठी तुम्ही काय सांगाल? मी सांगेल का पहिले हॉलिवूड बॉलिवूडमध्ये त्यांचा जो मूवीचा बजेट असतो तो कदाचित आपली मराठी मूवी ते शक्य करूच शकत नाही. त्यामुळे मराठी मूवीजमध्ये व्ही एफ एक्सचा जो यूज आहे तो लोकांना समजत नाही आहे, पण होतो आहे. आता मी सांगेल का जो सैराट मूवी आला आहे जो खूप हाऊसफुल झाला आहे, त्यात जो येऊन तो परशा किंवा जो कलरचा जो फुगा आहे तो तिच्या अंगावर मारतो, तो जो फुगा आहे त्यातनं जे कलर निघतात एवढे इंटरेस्टिंग कलर निघतात ते तुम्हाला दिसताना छान दिसत आहेत, पण ते सगळं केलंय VFX मध्ये. म्हणजे मराठी मूवीज मध्ये पण VFXचा यूज होतोय. ते आता त्या दृष्टीने आपले मराठी पाऊल पण पुढे रंगांना सुद्धा ॲनिमेशननी जास्त कलरफुल केलं. हो, म्हणजे फक्त तुम्ही रंग घेतले होळीचे रंग तर त्याला अजून कलर करायचं काम हेच VFX असतं. जे शक्य नसतं, जे पॉसिबल नसतं, ज्या म्हणजे एखादा असा सीन असतो का तो एवढा डेंजरस असतो तो करू शकत नाही, तो आपण ॲनिमेशनचा उपयोग करून तो सीन आपण तो VFX मध्ये करू शकतो. एक हिंगोलीवरनं पुढचा फोन आपण घेऊया. दीपक घोंगळे आहेत. दीपक, तुमचा प्रश्न विचारा. दीपक सोबत आपला संपर्क तुटलाय. हां सर, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. मी तेच बोलतोय का मराठीमध्ये तुम्ही जे आता आपल्या मराठी मूवीजमध्ये पण VFX खूप यूज व्हायला लागला आहे, होतोय यूज. आता हळूहळू हे एक पाऊल पडतंय आणि मराठी मूवी हे का थांबतंय का आपला बजेट थोडासा कमी. तो बजेट वाढला तर कदाचित VFX, कारण हे एक फ्रेम बनवायला पण काही 100 आर्टिस्ट त्याच्यावरती मागच्या स्क्रीनला कामं करत असतात. ओके सर, बजेटवरून मला एक प्रश्न आठवला आहे की इतके सगळे कोर्सेस आहेत ॲनिमेशनमध्ये, पण हे कोर्सेस करण्यासाठी साधारणतः खर्च किती येतो? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण शेवटी येऊन सगळं पैशावरती चढतं. मी सांगेल का पैशाच्या ह्याच्यात ही कला अडकवून ठेवू नका. जे शिकणार आहेत आणि जे शिकवणार आहेत या दोघांना मी ते सांगेल का एखाद्याला ॲनिमेशन शिकायचं आहे तर त्याला तुम्ही एकाकडे पैसे आहेत म्हणून त्याला शिकवत नाही का एकाकडे पैसे आहे म्हणून त्याला नाही पाहिजे ते पण शिकवतात. तर पैशावरनं बोलतो की हे काही हजारापासून म्हणजे 5-10 हजारापासून अगदी 8-10 लाखापर्यंत पण हे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर एखादा मुलगा बोलेल का माझी परिस्थिती गरीब आहे, माझे पप्पा रिक्षा चालवतात, मी एवढे लाख आणू कुठून? तर एवढे लाख आणायची तुला गरज नाही आहे. तू तुझ्या जे ग्रामीण भागातले आहेत तिथे जे लोकल इन्स्टिट्यूट आहे तिथे तू बेसिक नॉलेज घे, सगळं थोडंफार समजून घे, टूल समजून घे. मी परत बोललो का स्किल आणि टूल समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते इम्प्लिमेंट कसं करायचं ते तुझ्यावरती आहे. ते पुढे जाऊन वास्ट होऊ शकतं. तर म्हणजे स्किल तुम्ही आत्मसात करू शकता. लोकल इन्स्टिट्यूट असेल तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता आणि ऑनलाईन सोर्सेस मधून सुद्धा तुम्ही ॲनिमेशन शिकू शकता. यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही. सर, थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. आता आणि नक्कीच मुलं या माहितीपासून इन्स्पायर होऊन काहीतरी ॲनिमेशनमध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतील. हेच ॲनिमेशनचं का जे अशक्य असतं ते शक्य केलं जातं. पुन्हा एकदा थँक्यू सर. थँक्यू. या कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. नवा विषय असेल आणि नवा दिवस. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र वन.